नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. कृष्णा नदीच्या पाणी पातळीत 24 फुटापर्यंत वाढ. औदुंबर मंदिराजवळ पोहोचलं कृष्णामाईचं पाणी. अलमट्टीतूनही पाण्याचा विसर्ग सुरू. जिल्ह्यात काल दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. सकाळी काही वेळासाठी ऊन पडलं. दुपारनंतर पावसाने हजेरी लावली आणि रात्री उशिरापर्यंत जागोजागी कमी अधिक पाऊस सुरू होता. जिल्ह्यात काल दिवसभर अपवाद वगळता पावसाने उघडीप दिली होती. जिल्ह्यात काल दिवसभर अपवाद वगळता पावसाने उघडीप दिली होती. आज सकाळी अगदी काही वेळ पाऊस झाला, त्यानंतर दुपारपर्यंत उघडीप होती. 2च्या सुमारास जोरदार वारे वाहू लागले. उन्हाळी पावसाआधी जसे वारे वाहते तशी स्थिती होती. त्यानंतर पावसाला सुरुवात झाली. सायंकाळी सांगली, मिरजेसह परिसरात सलग पाऊस होता. मिरज पूर्व भाग, मिरज पश्चिम भागात दिवसभर पावसाने हजेरी लावली होती. कोयना धरणातील पाणीसाठा 44.57 TMC झाला आहे. कोयना परिसरात 65 मिलीमीटर, नवचा 36 मिलीमीटर, महाबळेश्वरला 87 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणातील पाण्याची आवक 79,708 क्युसेस इतकी आहे. वारणा धरणात 18.58 TMC पाणीसाठा झाला आहे. अलमट्टी धरणातील पाणीसाठा 33 TMC आहे. कृष्णा नदीची सांगलीत आर्विन पुलाजवळील पातळी 23 फूट 9 इंच आहे. दरम्यान वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने समडोळी सांगलीवाडी रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला.